जय शिवराय मित्र, मी गणेश पाटील. मी पुन्हा तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपण आज चाललो आहे एकवीला. कारण उद्या आहे एकवीची जत्रा आणि आपण आज एक दिवस पहिलेच चाललेलो आहे. ठाक ना 200 रुपये. तर चला निघालेलो आहे आता आणि तलोजा अंडरपासमध्ये पोहोचलेलो आहे. कार्यक्रम आता लोणावळा आला जाऊ. तर आता आलो आम्ही मटण घ्यायला. मटण देतात. हे अख्खा पीस घ्यायचा का आणि काय जागे जास्त होईल. पहिले तुम्ही हात काढा तो. नको नको तेवढा नको, माणसा कमी आहेत ना आमची. आम्ही घेतो आता मटण. असं घ्यायचं. किती मोठा आहे बा. किती किलोचा होईल तो? 25 किलो. मटण घेऊन निघालो. कारण खोपोलीला मटण घेतला आणि आता लगेच लोणावळ्याचा घाट चालू झालं. कारण जुनी रस्त्यातच आलेलो आहे आम्ही, त्याच्यामुळे घाट थोडा हार्ड आहे. गाड्या चालल्या बघ लोक. पाणी बिनी 4 बीर याची जेवण. मित्रांनो इथं पण पायी लोक चाललेले आहेत. ती लोक रस्त्यामध्ये सावलीमध्ये थांबलेले आहेत. कारण चढण हाड असल्यामुळे लोक सावकाश चढतात थांबे थांबे. आंबा खाण्याचं गाड्या बंद पडलेल्या आहेत. गाड्या हिट झालेल्या आहेत. राईटची तरवा कारण एकदम हार्ड चढत. राईटचं तर लोणावळ्यात थोडीफार आहे ट्रॅफिक. तर लोडिंगच्या गाड्या चालल्या. मित्रांनो लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. आम्हाला समजत नाही अजून किती वेळ लागेल लोणावळ्यातून निघायला. कारण खूप ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड जाम झालेला आहे. आज सगळी लोक आज एकवीलाच जातील त्याच्यामुळं जास्त ट्रॅफिक. देवला हनुमान देवला हनुमान मित्रांनो आहे आम्ही आता लोणावळ्याला एक्सप्रेसमध्ये. गाडीने आता पिकअप घेतलेला आहे. ट्रॅफिक आता कमी झालेले आहे आणि आता आमचा एक्सप्रेस सुटेल डायरेक्ट लोणावळ्याचे जुने रस्ते. आधार कार्ड सेंटर ना त्याचा एकच. भरपूर पालख्या मित्रांनो, भरपूर म्हणजे भरपूरच पालख्या दिसल्या.
तर आता पोचलोय आम्ही तलावाजवळ. पहिले आम्ही हातपाय धुवून घेतो आणि मग पायथ्याचे दर्शनाला निघतो. फायनली आम्ही एकविरेच्या छोट्या मंदिराजवळ पोचलेलो आहे, खालच्या मंदिराजवळ. आणि अजून काही तेवढी गर्दी जमलेली नाही. आम्ही पहिला दर्शन घेतो. आलेल्या सर्व भाविभक्तांचं एकविरादेवी पायथा त्याचप्रमाणे वेरगाव यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आता आम्ही 5 तारखेला पायथ्याच्या मंदिराशी खूप चांगला दर्शन झालं आणि एकदम म्हणजे गर्दी होती, थोडीफार गर्दी होती, नव्हती अशी नाही, पण दर्शन एकदम खूप चांगला झाला. कारण मागच्या हप्त्यामध्ये आलो होतो तेव्हा मंदिराच्या बाहेरच देवीचं दर्शन होत होतं. आज मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेतलं. तर आपण आता दर्शन घेऊन निघालेलं आहे. पायथ्याचं दर्शन खूप छान झालं आणि मस्त गर्दी पण एकदम कमी होती. आणि आता थोडीफार आम्ही केलं आहे खरेदी. पिशव्या दाखव. थोडीफार केलं आहे खरेदी सगळ्यांनी आणि आता आम्ही डायरेक्ट जातो गाडीजवळ. गाडीजवळ आता बघू जेवणाची अरेंजमेंट कशी करायची ती, कारण वेळ भरपूर आहे. कारण वाजल्यात आता काहीतरी 6 वाजलेले, वेळ भरपूर आहे. प्लॅनिंग करतो कसं जेवण कसं बनवायचं ते प्लॅनिंग करतो. आता चाललो आहे आम्ही गाडीजवळ, कारण आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता का जेवण बनवायची प्लॅनिंग आहे आमची आणि जेवण बनवल्यावरती जास्त वेळ का आम्ही थांबणार नाही. जेवण झाला का एक 10-11 वाजता आम्ही निघू. थोडं एन्जॉय करू जेवता बनवता. मित्रांनो, आता आम्ही गाडीजवळ आलेलो आहे. ही गाडी आणि इथं आम्ही आता सामान पण बाहेर काढलेलं आहे आणि आता आम्ही बनवणार आहे जेवण. कारण मी जास्त व्हिडिओ बनवणार नाही, कारण आम्ही विसरलो आहे लाईटची सोय केलीच नाही. आम्ही गडबडीत लाईटचा बल्ब आणायला विसरलो, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट करता येणार नाही. उजीर आहे तेवढेपर्यंत करू, नंतर मग एंड करू. आता कांदे वगैरे कापणं चालू झालं आहे. तिथं ना बघून तिथं नको बांध, तिथं काहीतरी डगा ठेव ना. आणि दादा आमचं आता हे मटण आणलेलं आहे, कारण आम्ही जास्त वेळ थांबणार नाही. मग जेवण झालं का आम्ही निघणार आहे. कारण आम्ही लाईट आणायला विसरलो, त्याच्यामुळं शूट पण नाही काय करू शकत. तुला काय करतोस? मटण दाखव आपलं मटण.
काजल मित्रांनो मटण आता बनवायला घेतलेलं आहे. आता आमची चूल पण एकदम चांगल्या प्रकारे भेटलेली आहे. भेट घेतले मित्रांनो. आता आमची जेवण आता बनवायला घेतलेलंच आहे. आणि आमची हातकरा काय का नुसतं सुकाट हा या टाटा सजलेले आहेत आमची. आता अंधार होत चाललेला आहे. मटण टाकला की नाही? मटण टाकायचं आहे आता. सोडा ठेव द्या. बाटल्या ठेवल्या ना त्या. सोडा ठेव द्या ना बायको. तर आता मटण शिजवायला घेतलेलं आहे. त्याचा कलर दाखव मस्त. आणि मटण एकदम आम्हाला ताजाच भेटले ना मटण एकदम ताजा. आपल्यालाच पहिला पीस दिलं ना त्यांनी. मेलेलंच बकऱ्याचा भेटेल ना. जिथं बकऱ्याला आता ना देल. हा तुझ्या भाईनं अंगा बिंगा आला लोलाला म्हणजे. चेड्या तू काय करतं? तू कोलबीच्या जेवतं? मित्र आम्ही कोलबी पण आणलेली थोडीशी. इरा काय करतं? जेव ना. हे सलाड कशाला केले? जेवला की ते काय तिकडे नाही ते काहीच नाही. ते काय पुढे आहेत बघ.